गौतमाने सांख्य दर्शन आणि समाधी मार्गाचा अनुभव घेतला, परंतु तपश्चर्येच्या मार्गाचे परिशीलन न करताच त्याने भृगु आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की या मार्गाचेही अध्ययन करावे, अनुभव घ्यावा, तरच त्याला या मार्गाविषयी अधिकारवाणीने बोलता येईल. त्यानुसार गौतम गया नगरीकडे प्रयाण करता झाला. त्याने आसपासच्या भूप्रदेशाचे अवलोकन केले. गयेचा राजश्री नेगारी याचा आश्रम उरुवेला येथे होता. गौतमाने तपश्चर्येसाठी त्याच्याच आश्रमात वास्तव्य करण्याचे ठरविले. तपश्चर्येच्या दृष्टीने योग्य असा हा आश्रम निरंजना नदीच्या काठी एकांत स्थानी होता. ज्यांनी त्याला शांती वार्ता कथन केली होती ते राजगृही भेटलेले 5 परिव्राजक त्याला उर्वेला येथेही भेटले. ते सुद्धा तपश्चर्येत लीन होते. या परिव्राजकांनी त्याला पाहिले. त्याला आपल्या सोबत घेण्याच्या हेतूने ते त्याच्या निकट गेले. गौतमाने सहमती व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी गौतमाची मनोभावे सेवा केली. जणू काही ते त्याचे शिष्यच. ते विनम्र होते, ते आज्ञाधारक होते. गौतमाची तपश्चर्ये निमित्त देहपीडेची आत्मक्लेशाची प्रक्रिया उग्र स्वरूपाची होती. तो प्रतिदिनी 2च गृही भिक्षाटनासाठी जात असे. तो कधीही प्रतिदिन 7 गृहांपलीकडे भिक्षेसाठी जात नसे. तो एका गृहस्वामिनीकडून फक्त 2च ग्रास अन्न ग्रहण करीत असे. तो एका गृहस्वामिनीकडून 7 ग्रासापेक्षा जास्त अन्न कधीही ग्रहण करीत नसे. तो एके दिवशी 1च वाटी अन्न ग्रहण करीत असे. तो एके दिवशी 7 वाट्यापेक्षा जास्त अन्न ग्रहण करीत नसे. कधी तो दिवसातून एकदाच तर कधी 2 दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असे. अशा प्रकारे कधी 7 दिवसातून एकदा तर कधी 15 एकदाच तो अन्न ग्रहण करीत असे. त्याने अन्न ग्रहणाची मात्रा कठोरपणे नियंत्रित केली होती. जसजशी त्याची तपश्चर्या उग्र रूप धारण करू लागली तसा त्याचा आहारही बदलत होता. वनातील हिरवी कंदमुळे, रानात उगवलेले धान, रानातच उगवलेले अन्नधान्य, कण, वृक्षाची साल, जलसंपत्ती, धानाच्या आतील भागातील लालसर कण, भाताची पेज किंवा तेल बियांचे सार तत्व हाच त्याचा आहार होता. रानातील कंदमुळे किंवा वाऱ्याने उडून आलेले धान्य कण किंवा वरून पडलेली फळे हाच त्याचा आहार होता. त्याची वस्त्रे तागाची आणि ताग आणि लक्तरे किंवा वृक्षाची साल किंवा मृगचर्म किंवा गवत किंवा लाकडाचे तुकडे किंवा मनुष्य आणि पशूच्या केसांच्या विणलेल्या घोंगड्या किंवा घुबडाचे पंख यापासून तयार केलेले असत. तो आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस उपटून काढीत असे. तो ताठ मान करून पद्मासनाच्या मुद्रेत बसत असे. तो उठून उभा राहत नसे. तो बसल्या बसल्या स्थानांतरण करीत असे. अशा रीतीने विविध प्रकारे तो आपल्या देहाला कष्ट पीडा देत होता. त्याच्या तपश्चर्येने अंतिम अवस्था गाठली होती. आपल्या देहाप्रती त्याच्या अपेक्षा भाव या मर्यादेपर्यंत गेला होता की वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येत त्याच्या देहावर मळ आणि घाणीचे थर जमा होऊ लागले. हे थर एवढे जमा झाले की ते आपोआप गळून पडूही लागले. त्याने आपल्या वास्तव्यासाठी घनदाट वन निवडले. वन एवढे घनदाट होते की त्याच्या आठवणीनेही अंगावर शहारे यावेत.
एखादा वेडाच अशा उन्हात वास्तव्य करण्याचा विचार करू शकत होता. शीत ऋतूत रात्रीच्या गोठावणाऱ्या थंडीत कृष्ण पक्षाच्या रात्री तो खुल्या मैदानात वास्तव्य करीत असे आणि दिवसा उजेडीही तो घनदाट अंधाऱ्या वनात वास्तव्याला जात असे. वर्षा ऋतूपूर्वी ग्रीष्मात किंवा सूर्य आग ओकीत असे तेव्हा दिवसा तो भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असे आणि रात्री मात्र घनदाट वनात वास्तव्याला जात असे. तो स्मशानभूमीत मृतांच्या अस्थि उशाशी घेऊन झोपत असे. त्यानंतर गौतमाने आपला आहार एक तांदळाचा दाणा आणि एक राईचा दाणा एवढाच सीमित ठेवला होता. जेव्हा त्याने आहार एवढा सीमित केला तेव्हा त्याचा देह खूपच क्षीण झाला होता. जेव्हा तो आपल्या उदराला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या पाठीचा कणा स्पर्श होई. त्याच्या अत्यल्प आहारामुळे त्याचे उदर पाठीशी भिडले होते. गौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उग्र स्वरूपाची होती. ती खडतर कठोर तपश्चर्या त्याने दीर्घकाळ म्हणजे 6 वर्षापर्यंत केली. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला, एवढा दुर्बल झाला की त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले. तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झाले नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते. या समस्येचे समाधान त्याला कुठेही दृष्टीपथास आढळले नाही. त्याने आत्मसंशोधन केले. हा काही मार्ग नव्हे. तृष्णारहित होण्याचा, ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा. काही सुखप्राप्तीसाठी कष्ट करतात, काही स्वर्गप्राप्तीसाठी कष्ट करतात. बिचारे प्राणी मात्र मोठ्या आशेपायी आपले ध्येय हरवून बसतात. सुखासाठी पाठी लागलेल्या या क्षुद्र जीवांच्या वाट्यावर शेवटी दुःखच येते. काय माझ्या बाबतही असेच घडले नाही ना? मी प्रयत्नांना दोष देणार नाही, परंतु हे प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे प्रयत्न होते. मला असा प्रश्न पडतो की देहाचे उत्पीडन, देहाचे क्लेश यालाच धर्म म्हणावे काय? मनाची प्रेरणा, मनाची आज्ञाच देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते. म्हणून चित्त साधना हीच सर्वात योग्य आहे. विचारहीन देह हा कुत्र्यासारखा आहे. जर फक्त देहाचाच विचार करायचा असेल तर क्षुद्र अन्न ग्रहण करूनही देहाची पवित्रता राखता येईल, परंतु जो करता आहे त्याच्या पावित्र्याचे काय? मग या सर्वाचे परियोजनच काय? तो क्षुधेने व्याकुळ झाला, तो तृष्णेने व्याकुळ झाला, तो अति कष्टाने भागलेला आहे. क्लेशाने, पीडेने, कष्टाने ज्याने आपल्या चित्तावरील नियंत्रण गमावले आहे तो शक्तिहीन झाला आहे. अशा माणसाला नूतन प्रकाशाचे दर्शन होणे कदाचित शक्य नाही. ज्याचे चित्त शांत नाही तो चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करावयाच्या ध्येयप्रती कसा पोहोचू शकेल? शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करून चित्त शांती आणि चित्त संयम योग्य प्रकारे साधता येईल. त्या काळी उरुवेला येथे सेनानी नावाचा गृहस्थ निवास करीत होता. सुजाता त्याची कन्या. सुजाताने पिंपळाच्या वृक्षाला नवस केला होता. तिला पुत्र झाला तर ती दरवर्षी त्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा बांधणार होती. तिची मनोकामना पूर्ण झाली. तिने आपली दासी पन्ना हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करायला वृक्षाकडे पाठविले. पन्नेला गौतम वृक्षाखाली बसलेला दिसला. तिला वाटलं की वृक्ष देवताच प्रत्यक्ष अवतरला आहे. सुजाताने स्वतः येऊन गौतमाला सुवर्ण पात्रातून अन्न अर्पण केले.
गौतम अन्न पात्र घेऊन नदीकाठी गेला. त्याने सुपत्तीठ घाटावर स्नान केले आणि अन्न ग्रहण केले. अशा प्रकारे त्याची तपश्चर्या समाप्त झाली. गौतमाने तपश्चर्येच्या आत्मक्लेशाचा मार्ग त्यागला. हे पाहून त्याच्या संगे जे 5 परिव्राजक होते ते रुष्ट झाले आणि निराश होऊन गौतमाला सोडून गेले. नूतन प्रकाश प्राप्तीसाठी ध्यान साधना, नवीन मार्ग, नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधी लाभ. अन्न ग्रहण करून गौतम प्रफुल्लित झाला. तो अंतर्मुख होऊन आपल्या पूर्वानुभवावर विचार करू लागला. त्याला अनुभूती झाली की प्रचलित प्रस्थापित सर्व मार्ग असफल झाले आहेत. हे अपयश एवढे मोठे होते की त्यामुळे कोणालाही वैफल्य येणे स्वाभाविक होते. गौतमाला निश्चितच या अपयशाने खेद वाटला, पण वैफल्याचा त्याला स्पर्शही झाला नाही. मार्गाच्या शोधाप्रती तो निरंतर आशावादी होता. त्याचा आशावाद एवढा दांडगा होता की ज्या दिवशी त्याने सुजाताने दिलेले अन्न ग्रहण केले त्याच रात्री त्याला 5 स्वप्ने पडली. जागा झाल्यावर त्याने त्या स्वप्नांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. आपणास बुद्धत्व प्राप्त होणारच याची अनुभूती झाली. त्याने आपले भवितव्य जाणून घेण्याचाही प्रयास केला. सुजाताच्या सेविकेने आणलेले अन्नपात्र त्याने असे सांगून निरंजन नदीत समर्पित केले की मला जर बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत जाईल, अन्यथा प्रवाहाच्या खालच्या दिशेने वाहत जाईल. हे पात्र खरोखरच प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत गेले. शेवटी हे पात्र नागराजा काळ याच्या प्रासादाशेजारी नदीत विसर्जन पावले. आशा आणि दृढ संकल्पनाने युक्त होऊन त्याने पूर्वेला सोडली. महामार्गावरून मार्गक्रमण करीत संध्या समयी तो गयाला पोहोचला. तेथे त्याला एक पिंपळ वृक्ष दिसला. त्याने त्या पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ होण्याचा निर्धार केला, या आशेने की त्याला नूतन प्रकाश प्राप्त होईल. त्याला असा मार्ग सापडेल की ज्या मार्गाने त्याच्या समस्येचे समाधान होईल. 4ही दिशांचे अवलोकन करून त्याने पूर्व दिशा निवडली. चित्तमल क्लेश दुःख याच्या क्षयानिमित्त थोर ऋषीमुनी याच दिशेचे चयन केले होते. त्या पिंपळ वृक्षाखाली ताठ देहाने तो पद्मासन खालून बसला. बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प करून तो स्वतःशीच बोलला, देहाचे रक्त आणि मांस वाढले तरी चालेल, देहात त्वचा मज्जा आणि अस्थी उरल्या तरी चालेल, पण बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय मी हे स्थान त्यागणार नाही. नंतर काळ तो नागाचा राजा, हत्तीच्या राजासम तेज पुंज असा राजा आणि त्याची भार्या सुवर्णप्रभा दोघेही पिंपळ वृक्षाच्या खाली ध्यानस्थ बसलेल्या गौतमाच्या स्वप्न दर्शनाने जागे झाले आणि हा निश्चित बुद्धत्वास प्राप्त होईल या विश्वासाने त्यांनी त्याची स्तुती केली. ते म्हणाले, हे मुनिवर, तुमच्या पावलांनी दबलेली धरणी पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी करते की तुम्ही सूर्यासारखे तेजोमय आहात. तुम्हाला तुमचे निश्चित फल प्राप्त होईल यात शंकाच नाही. हे कमलनयना, आकाशात विहार करणारे पक्षीही तुम्हाला प्रणिपात करीत आहेत. आसमंतात मंद मंद पवन वाहतो आहे. हे सर्व हेच ध्वनित करतात की तुम्हाला निश्चितच तुमचे इप्सित साध्य होईल. तो ध्यानस्थ बसला असताना दुष्ट विचार, दुष्ट कामनांनी समूहाने त्याच्या चित्तावर आक्रमण केले. त्या दुष्ट विचारांना आणि दुष्ट कामनांना पौराणिक
कथातून माराची संतती म्हणून ओळखली जाते. गौतम भयभीत झाला. त्याला असे वाटले की हे दुष्ट विचार, दुष्ट कामना त्याच्यावर विजय प्राप्त करतील. त्याचा हेतू असफल होईल. दुष्ट विचार आणि दुष्ट कामना याच्या विरुद्धच्या युद्धात अनेक ऋषी आणि ब्राह्मणांना पराजित व्हावे लागले. त्याची त्याला जाणीव होती. म्हणूनच त्याने आपले सर्व धैर्य एकवटले. तो माराला म्हणाला, माझ्यात श्रद्धा आहे, माझ्यात वीर्य आहे, माझ्यात प्रज्ञा आहे. अशा स्थितीत तुझ्या सारख्या दुष्ट कामना मला कशा पराजित करू शकतात? हे वाऱ्याचे झोत नदीचा प्रवाह कोरडा करू शकतात, परंतु माझा संकल्प एवढा दृढ आहे की तू तो तोडण्यात कदापि यशस्वी होणार नाही. या युद्धात मला मृत्यूला सामोरे जावे लागले तरी चालेल, पण जिवंतपणे पराजय शक्य नाही. काक जसे मृदू मधुर भक्ष मिळेल या आशेने पत्थराला स्निग्धांत युक्त मांसाचा तुकडा समजून त्यावर तुटून पडतात, तसेच दुष्ट वासनांनी गौतमांच्या चित्तावर आक्रमण केले. पत्थरावर आक्रमण करून काहीही मृदू मधुर भक्ष मिळत नाही असे पाहून काक जसे उडून जातात, तद्वतच निराशा हताश होऊन दुष्ट वासनांनी गौतमाविरुद्धचे आपले आक्रमण परत केले. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.